अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुवारी चुकूनही खाऊ नका खिचडी आणि केळी, नाहीतर मिळेल अनिष्ट फळ. एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण गुरुवारी चुकूनही खाऊ नका केळी आणि खिचडी. चला तर मग पाहूयात यामागे काय कारण आहे ते. गुरुवारच्या दिवशी काही पदार्थ खाल्ल्याने त्याचे अनिष्ट फळ मिळते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत. गुरुवार हा वार भगवान विष्णूचा दिवस आहे. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गुरुवारी अनेक जण उपवास करतात. नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारचे व्रत केले जाते आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. मात्र गुरुवारचा हा उपवास करताना काही पदार्थ हे वर्ज्य आहेत. तसेच गुरुवारच्या दिवशी काही पदार्थ खाल्ल्याने त्यांचे अनिष्ट फळ मिळते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहे. गुरुवारी जे लोक व्रत करतात त्यांनी विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करावी. गुरुवारी उपवास करण्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे या दिवशी मीठ सेवन केले जात नाही. संध्याकाळी भगवान विष्णूला गोड नैवेद्य अर्पण करून उपवास सोडतात. भगवान विष्णूचे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते की अनेक प्रयत्न करूनही कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करावी. गुरुवारला आणखी एक नियम खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी खिचडी आणि केळी खात नाहीत. गुरुवारी केळी का खात नाही? गुरुवारचा उपवास जरी केला नाही तरी चालेल, मात्र चुकूनही केळी खाऊ नये. कारण केळीच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो असे मानले जाते. अशा स्थितीत गुरुवारी केळीचे पाने किंवा केळी तोडणे शुभ नाही. तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करू शकता, परंतु या दिवशी केळी खाण्यास मनाई आहे. गुरुवारी केळी खाल्ल्याने तुम्हाला भगवान विष्णूची पूर्ण कृपा प्राप्त होत नाही. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते. यामुळे तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारी खिचडी का खाऊ नये? गुरुवारी इतर कोणतीही पिवळी वस्तू खाण्यास मनाई आहे. गुरुवारी खिचडी खाणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की गुरुवारी खिचडी खाल्ल्याने तुमचे ग्रह कमजोर होतात आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही. याशिवाय गुरुवारी खिचडी खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते, तुमचे उत्पन्न कमी होऊ लागते आणि खर्च वाढू लागतो. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी पाहायची असेल तर गुरुवारी खिचडी आणि केळी खाणे टाळा. वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा, भाग्यवंत ठराल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.